श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। जेव्हा तुम्हाला गुरुकडे जावे लागते तेव्हा मन बंद करा। जेव्हा तुम्हाला गुरुचे वचन ऐकायचे असेल तेव्हा कान उघडे ठेवा। जेव्हा तुम्हाला तुमच्या गुरुवर विश्वास ठेवायचा तेव्हा डोळे बंद करा। जेव्हा तुम्हाला गुरुला अर्पण करावे लागते तेव्हा तुमचे हृदय मोकळे करा। जेव्हा तुम्हाला गुरुचे प्रवचन ऐकायचे असेल तेव्हा तुमचे तोंड बंद करा। जेव्हा तुम्हाला तुमच्या गुरुची सेवा करायची असते तेव्हा घड्याळ थांबवा। जेव्हा तुम्हाला गुरुला विनंती करायची असते तेव्हा तुमची झोळी उघडे ठेवा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। संदेश। आजचा हा संदेश तुमच्यासमोर येणे काही योगायोग नाही तर तो दिव्य शक्तीने तुमच्यासमोर पाठवला आहे आणि हा संदेश तुम्ही पुढे 2 मिनिटे शांतपणे ऐकावे अशीच प्रभूची आज्ञा आहे। जर का तुम्ही पुढे 2 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवले तर तुमचे पुढील 100 वर्ष सुखाने आनंदाने जातील। तुम्ही श्रीपाद प्रभूचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका। तुमच्या बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील। जर तुम्ही दुःखावर लक्ष दिले तर नेहमी दुःखीच राहता आणि सुखावर लक्ष दिले तर नेहमी सुखीच राहता। तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देता तीच गोष्ट सक्रिय होत जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागते। हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे तुम्ही कोणताही क्षण असो कसाही क्षण असो आनंदाने प्रसन्नतेने घालवा। प्रत्येक श्वास हा आनंदाने भरभरून जगा। भगवंतावरती विश्वास ठेवा। भगवंत तुमच्या पाठीशी आहे। तो तुम्हाला दुःखी राहू देणार नाही। भगवंतावरती विश्वास असल्यास हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि हा स्वामीचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। कॉन्फिडन्स हा नाही की लोक तुम्हाला पसंत करतील। कॉन्फिडन्स हा आहे की लोक तुम्हाला पसंत करतील किंवा न करतील तेव्हा तुमचे चांगलेच असाल। मेहनत अशी सोनेरी चावी आहे जी बंद भविष्याचे कुलूप उघडले जाते। त्यामुळे मेहनत करा। भगवंतावरती विश्वास ठेवा। जर तुमची नियत चांगली आणि मेहनत खरी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही। कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका घेत असेल तर तुम्ही काळजी करू नका, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतले जाते, कोळशाच्या काळेपणावर नाही। जेवढा लवकर तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेता तेवढ्या लवकर तुम्ही यशस्वी सफल होता। कोणालाही तुम्ही एवढं हक्क देऊ नका की समोरचा निर्णय घेईल की तुम्ही कधी हसायचं आणि तुम्ही कधी रडायचं। सर्व काही भगवंतावरती तुम्ही सोडून द्या। भगवंताच्या हातात तुमचे आयुष्य द्या। भगवंत तुमच्या आयुष्याचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही। हा विश्वास मला तुमच्या भगवंतावरती असेल तर स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा। कोणत्याही डोंगराचा उंचपणा तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही तर तुमच्या बुटामध्ये अडकलेले दगड तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतील। त्यामुळे अशा दगडांना तुमच्या आयुष्यातून तुम्ही बाहेर काढून टाका। आयुष्याचा रस्ता स्वतःच बनवा आणि ज्यांनी जसा रस्ता बनवला त्याला तसेच त्याचे ध्येय मिळते। होय बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। कितीही कठीण प्रसंग तुझ्या आयुष्यात आले, किती खडतर प्रवास तुझ्या आयुष्यात आला तरी मी तुझी साथ कधीही सोडले नाही। तुमची किंमत कमी जेव्हा होते तुमची गरज नसते। लक्षात ठेवा, तुमचे ज्ञान तुमच्या अनुभवामुळे येते आणि तुमचा अनुभव तुमच्या मूर्खपणामुळे। त्यामुळे मूर्खपणा करण्यासाठी आयुष्यात कधीही घाबरू नका। ध्येयापासून भटकवता
बऱ्याचदा बरेच लोक प्रत्येकाला रस्ता विचारणं चांगलं नाही. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य एक आरसा आहे. ते तेव्हाच हसेल जेव्हा तुम्ही हसाल. आयुष्याच्या प्रवासामध्ये फक्त हाच धडा शिकला की आधार कोणी कोणच देत नाही, पण धक्का देण्यासाठी प्रत्येकजण तत्पर असतो. जर आयुष्यामध्ये अडचणी आल्या तर तुम्ही खंबीर राहा बाळा. जर पैसा आला तर साधे राहा. जर कोणत्याही गोष्टीचे अधिकार आले तर विनम्र राहा. राग आला तर शांत राहा. ही चांगल्या माणसाची ओळख असते. जेव्हापर्यंत तुम्ही घाबरत राहता तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसरेच कोणीतरी घेत राहील आणि तुम्ही त्याच्या हाताची कठपुतली बनून जाईल. आयुष्य हे तुमचं आहे. तुमच्या मर्जीने जगा, आनंदाने जगा. प्रत्येक वेळी दुसऱ्याचा आधार घेतल्यामुळे माणसाचे स्वतःचे अस्तित्व संपून जाते. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर चंद्र दिसण्याचा होतो, त्याचप्रमाणे महान तोच आहे जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहतो. जसे जसे वय वाढते तसे तुम्हालाही याची जाणीव होते की तुम्ही फुकटच अशा लोकांना महत्त्व दिले ज्यात तुमच्या आयुष्यामध्ये काहीच योगदान नाही. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा, दुरावा जेव्हा वाढला तेव्हा गैरसमजसुद्धा वाढेल. तेव्हा समोरचा ते सुद्धा ऐकतो जेव्हा तुम्ही काही बोललेलं सुद्धा नसतं. बाळा, स्वतःला महत्त्व दे. जग बदलत आहे असं बोलूनच लोक बदलत आहे, पण जेव्हा लक्ष देऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं की काहीच नाही बदललेलं. फक्त लोक आता त्याच्या स्वार्थाच्या हिशोबाने चालते. स्वतःवर भरोसा ठेवला तर ती तुमची ताकद बनेल आणि दुसऱ्यावर ते ठेवलं तर तीच तुमची कमजोरी बनेल. कोणावरतीही तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचा असेल तर भगवंतावरती ठेवा, कारण भगवंतावर ते ठेवलेले विश्वास कधीही तुटला जाणार नाही. म्हणूनच तर स्वामी माऊली म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, तुला वाटतं की मी तुझी साथ सोडेल, पण असे नाही. आपण दुसऱ्याच्या मनाप्रमाणे नाही राहू शकत. हे व्यक्तिमत्व आपल्याला दिलेलं असतं देवाने आपल्या हिशोबाने चालण्यासाठी. सकाळी दुःख झाल्यावर मन प्रसन्न होईल हा तुमचा गैरसमज आहे. म्हणून तुम्ही प्रसन्न ठेवा, सगळे दुःख दूर होतील. आनंदी राहा, समाधानी राहा. हा तुमच्याकडे आहे. आनंद हा तुमच्याकडेच आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.